अगं काय झालं? बोला ना दोघींपैकी कुणीतरी. माझं तोंड काय बघत बसलाय? आई ते ॲक्च्युली अखिल आणि तनयाचं भांडण झालं होतं म्हणून तनया इथे झोपली होती. हो ना तनया? हो 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 आई. भांडलात तुम्ही? पण इथे येऊन झोपावं लागेल एवढं भांडावंच कशाला नवऱ्याशी म्हणते मी. अखिल म्हणजे पण ना, ठीक आहे मी बोलते त्याच्याशी. हा डोंट वरी. आई आई एक मिनिट, तुम्ही नका बोलू. माझा मुलगा आहे तो, मी का नको बोलू? नाही नाही म्हणजे तसं नाही. आता कसं आहे, तुम्ही जर अखिलशी डिरेक्टली जाऊन बोललात ना तर बाहेर लोकांना वाटेल की तुम्ही त्यांच्या संसारात ढवळाढवळ करताय. तनयाचा सासूरवास होतोय असा कोणाचा समज नको व्हायला म्हणून म्हणते, नका बोलू. त्यापेक्षा मी एक काम करते ना, मी बोलते अखिलशी, है ना? तनया जा, जाऊन आवरून घे. अगं जा, बोलू आपण नंतर. आई मी पण आलेच. थांब जरा. तनया तुझा प्रत्येक शब्द झेलतीये. नाही का आणि कशासाठी मला माहित नाही, पण तुझं जे काही चाललंय ते मला पक्क माहिती आहे. आई माझं काहीच चाललं नाहीये. भाबडी समजतेस मला? नाही तुझं हे खोटं खोटं गोड गोड बोलणं आहे ना, ते इतरांवर जादू करून जाईल. ही सासू आहे तुझी, मला काही फरक पडत नाही. आणि तुझी जी काही कटकारस्थानं चालू आहेत ना, ते आज ना उद्या मला कळतीलच. आई माझ्या कटकारस्थानाची माहिती करून घेण्याच्या नादात या जादूचा परिणाम तुमच्यावर झाला तर? असा कुठल्याही जादूचा परिणाम होत नसतो माझ्यावर. तेव्हा तुझं हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, कधीच पूर्ण होणार नाही, लक्षात ठेव. तुम्हाला कल्पना नाही आई, तुमचा ओरडा मला किती गोड लागतो ते. हे फक्त स्वप्न रंगवणार नाही, ती स्वप्न मी खरी पण करणार आहे. मी सांगतोय ना तुम्हाला बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून. अरे पण मी सांगते ना आई स्ट्रॉंग आहे. मी पण म्हणते आई स्ट्रॉंग आहे. मी बोलतोय ना बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून. आई स्ट्रॉंग आहे. सांगतो तुम्हाला बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून. बाबा ऑफिसला जातो, बाबा जिमला जातो, सकाळपासून एवढं काम करतो. समजेल ना तुम्हाला बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून. पण मी सांगते ना आई किती काम करते, न दमता काम करते. आणि सकाळी पहाटे उठून आपल्यासाठी टिफिन बनवते, बाबासाठी टिफिन बनवते, सगळ्यांची कामं करते, झाडू पोछा मारते, घर साफ करते. एवढं काम करणार मग आई स्ट्रॉंग असणार. अरे बाबा सुद्धा भरपूर गोष्टी आणते की नाही आपल्याला, तरी पण तो थकतो का? उलट घरी येऊन तो आईची मदत करतो, आपल्यासोबत खेळतो. मग बाबा स्ट्रॉंग आहे. समजत नाही तुम्हाला? एवढं सगळे बाबा करतो म्हणजे बाबा स्ट्रॉंग आहे. आई स्ट्रॉंग आहे. अरे आई पण मी बोलतोय ना बाबा स्ट्रॉंग आहे, बाबा स्ट्रॉंग आहे, बाबा स्ट्रॉंग आहे. अरे सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. काय हा काय 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 झालंय? का भांडताय तुम्ही? हा बाबा तू स्ट्रॉंग, कोण स्ट्रॉंग येते? तू स्ट्रॉंग. आई स्ट्रॉंग नाहीये ना, सांग ना मला. तू स्ट्रॉंग आहे ना, सांग ना. मी बोल मी अरे स्टॉप. एक सेकंड यार, सांगतो. हे बघा इथे इथे आम्ही म्हणजे आम्ही दोघेही स्ट्रॉंग आहोत. म्हणजे आई घरचं काम करते, म्हणजे कसं की आपल्याला खायला वगैरे मिळतं, हो की नाही? म्हणजे आई स्ट्रॉंग आहे. मी ऑफिसला जातो, बाहेरचं काम करतो, मग आपल्याला पैसे मिळतात, म्हणजे मी पण स्ट्रॉंग आहे. तसं दोघेही स्ट्रॉंग आहोत ना. असं कसं? दोघे कसे महत्वाचे?
कोणतरी एकच महत्वाचं असणार ना. बाबा तू नीट सांग ना, आम्हाला काहीच कळत नाहीये. तू काय म्हणतोस ते आम्हाला नीट समजावून सांग बाबा. आता हे बघ कसं आहे की घरचं काम पण महत्वाचं आहे हा, आणि बाहेरचं काम ते पण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही शाळेत जाता शिकायला, हा मग ते पण महत्वाचं आहे ना. म्हणजे आपण सगळेच महत्वाचे आहोत, सगळेच स्ट्रॉंग आहोत. हो बाबा, काय म्हणतोयस ते आम्हाला कळतच नाहीये. नीट समजावून सांग ना जरा प्लीज. हो बाबा, तू काय म्हणतोय का तुलाच माहित नाहीये? नाही नाही, तूच सांग. नाही, आज strong आहे. बाबा, किती ओरडा चाललं आणि काय भांडणं चाललेत बनी? आणि हे काय आहे? काय करताय इतका वेळ? तयारी नाही झाली काही? चला जा स्कूलला, चला रेडी व्हा. ओके वेळेत आहात तुम्ही. हो बघा ना, ह्यांना प्रश्न पडले की कोण जास्त स्ट्रॉंग आहे, आई जास्त स्ट्रॉंग की बाबा? मी काय आई तू सांग, बाबा स्ट्रॉंग आहे की तू? कोण स्ट्रॉंग आहे, तू आहे की बाबा आहे? मुलांनो, तुम्ही ती लाकडांच्या मुळीची गोष्ट ऐकली आहे का? आठवते ना, मी सांगितली होती. बरं सांगते. तर एकदा एक लाकूड तोडून आपल्या घरी येतो. खूप दमलेला असतो बिचारा, आणि समोर बघतो तर काय, त्याची 5 मुलं असतात आणि 5च्या 5 मुलं भांडत असतात एकमेकांशी. म्हणूनच एका लाकडाच्या काठीला सहज कोणी तोडू शकतं, पण जर त्याच काठ्यांची मुळी तयार केली तर त्याला कोणीही सहज तोडू शकत नाही. आणि त्याच लाकडाच्या मुळीला जर दोरीने घट्ट बांधलं तर ते लाकडं एकत्र येतात, एकमेकांमध्ये एकजीव होतात. मग ती मुळी म्हणजे काय झाली? आपली फॅमिली. आणि ती लाकडं कोण आहेत? तुम्ही, मी, बाबा आणि आपल्या घरातले सगळेजण. आणि ती सगळ्यांना बांधून ठेवणारी दोरी म्हणजे आपलं एकमेकांवरचं प्रेम, ज्यामुळे आपली नाती स्ट्रॉंग होतात. त्यामुळे आई स्ट्रॉंग की बाबा स्ट्रॉंग हे महत्वाचं नाही. म्हणजे खरं तर दोघेही स्ट्रॉंग असतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं? नाती. आपल्यातली नाती स्ट्रॉंग असतात. आणि अशी स्ट्रॉंग नाती जेव्हा आपल्या पाठीशी उभी असतात ना, तेव्हा आपल्यावर कितीही मोठं संकट येऊ दे, आपलं कोणीच काहीच बिघडवू शकत नाही. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, स्त्री आणि पुरुष दोघेही इक्वल असतात आणि दोघेही स्ट्रॉंग असतात. कळलं का? हो कळलं. बघितलं बाबा, आईने कसं शिकवलं. नाही तर तू, आम्हाला काही कळच नाही तुझ्यामुळे. चला आता उशीर होतोय, तयारी करायची ना, पळ. मुलांना समजवण्यात तुम्हाला 100 पैकी 100. पण जीव लावणं फक्त तुम्हाला जमतं, त्यात मला कदाचित कमी मार्क्स मिळतील. मला जीव लावायला जमतं हे तुम्हाला कसं माहिती? नाही, कारण तो पेपर मी अजून सोडवला नाही. आजूला हो यार, सोडशील का? जा ना, जाऊन झोप ना. नाही. अखिल, काय तुझे ठेव ना अखिल. काल रात्री बायको घरी आली नाही, तुला काहीच नाही वाटलं ना? थोडी काळजी नाही वाटली? एक फोन नाही केला अखिल तुम्हाला? याच जागी आकाश दादा असताना त्यांनी वसुवहिनीची किती काळजी घेतली असती, किती फोन केले असते तिला. मी तुला शोधत बाहेर आलो होतो. बाहेर तू सोफ्यावर झोपलेली दिसलीस मला, म्हणून मी आत येऊन झोपलो परत. मग तुम्हाला सोफ्यावरच झोपू दिलं? मला तिथून उठवून आत का नाही आणलंस? असं छान दोन्ही हातात उचलून अलगद फुलासारखं आत का नाही घेऊन आलंस तुम्हाला? फुलासारखं अलगद. कशी आलीस तू काल रात्री? आणि कधी येऊन पडलीस तिकडे? एनिवे, तुला जर मी उठवलं असतं तर तू बरं काहीतरी बडबड केली असतीस, इतरांची झोप मोड झाली असती. म्हणलं कशाला, जाऊ दे ना, झोपली झोपू दे. म्हणून मी पण आलो आणि झोपलो परत. अखिल, सॉरी. खरंच मला माहितीये मी मम्माला हेल्प नको होती करायला, चुकलं माझं. तू चिडू नको ना माझ्यावर. सॉरी सॉरी बेबी. हे ना तुझं दरवेळेस एव्हरी टाइम काहीतरी चूक करणार तू आणि मग नंतर सॉरी म्हणायचं नाटक करायचं. जाऊ दे ना, सोड. मला जायचंय, मीटिंग आहे महत्वाची. अखिल अखिल, अरे अखिल ऐक ना. हे
सगळं ना हे त्या वसू वहिनीमुळे होतंय. तुझी मम्मा एक सही काय करून गेली आणि इथे सगळा झोल होतोय. या सगळ्या चक्करमध्ये ना अखिल माझ्यापासून दूर जातोय. नाही 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 नाही, या वसूचा ना कायमचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. काय करू काय करू काय करू. बहिणी, मी एवढा चहा जरा आई बाबांना देऊन येते. हा, आले लगेच. हा, हो हो. अगं थांब थांब थांब, तू कुठे चाललीस? मी नेते. हा, बाय द वे, भांडी घासायची राहिली असतील ना? मी घासून टाकते. मी म्हणजे भांडी घासते, कपडे धुते, कपडे धुतले की वाळत घालते. मग काय बरं, दुपारचं जेवण तेही करेन, दुपारच्या जेवणाची भांडी करेन. मग काय राहतं, संध्याकाळचा चहा, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण आणि रात्रीची भांडी, सगळी कामं करून टाकते. तुम्ही दोघी छान आराम करा. अवनी वहिनी, चालेल ना तुम्हाला? नाही म्हणजे मी सगळी कामं केली तर चालेल ना? नाही, तुमची परमिशन घेणं गरजेचं आहे. जसं अखिलला भास्कर दादाची परमिशन घेणं गरजेचं आहे. हे तर परत म्हणाल तुमची परमिशन घेतली नाही म्हणून. चला येते, खूप कामं बाकी आहेत. हे असं बोलायची गरज होती हिला? सुधारणार नाही ही मुलगी. अगं आपण हिचे शत्रू आहोत का? बहिणी, असू देत ना. नाही कसं आहे, कडू कारलं साखरेत घोळलं नाही तर तुपात तळलं. कडू ते कडूच असतं. तुम्ही कालपर्यंत हिला एकही काम करायचं नव्हतं आणि आता म्हणते मी सगळी कामं करते. बहिणी, नका त्रास करून घेऊ प्लीज. 4 कॉटनचे बरे कुर्ते घेऊन येऊ उन्हाळ्यात घालायला. काय बाबा चहा. थँक्यू. बरं तुम्ही सकाळच्या गोळ्या घेतल्या? हो घेतल्या. घेतल्या ना? हा, नाही तर आणून दिले असते तुम्हाला. हाय, तुमचा चहा हे घ्या. नाही ते काय हवंय तुम्हाला? अगं पाणी. तुम्ही कशाला उठताय? मी आणून देते ना, तुम्ही बसा. अय्या, मी विसरलेच, चहाच्या आधी तुम्हाला एक ग्लास पाणी लागतं ना. देते. एक मिनिट, मी बसा. मी कशाला उठताय उगाच? हे घ्या. झालं, द्या माझ्याकडे द्या. हा, चहा. बरं ऐका ना, चहा बरोबर काही खाणार तुम्ही? बिस्किट वगैरे काही आणून देऊ? नाही नाही नको. नको. अय्या, हे कपडे धुवायला काढलेत का सगळे? द्या, मी आज सगळे कपडे धुवून टाकणार आहे. तुमचे बाबांचे काही आहेत का कपडे? आहेत? असतील तर मला द्या, मी सगळे छान वॉश करून आणून देते. ओके. विसरलेच, आई मला सांगा, आपण पितळ्याची भांडी कशाने स्वच्छ घासतो? नाही, ती स्वच्छ घासल्यावर चमकतात ना खूप मस्त. मग विचार करते आज सगळी पितळ्याची भांडी मी स्वच्छ धुवून टाकते. अगं पण आज काही सणवार आहे का? उगाच पसारा होईल. आणि एवढी सगळी भांडी एकटीने घासणं म्हणजे गंमत नाहीये. कष्ट लागतात त्याला. अहो आई, कष्ट पडतील मान्य आहे, पण आपल्या घरासाठीच पडतील ना. मग चालेल मला. आणि आज वेळ आहे तर करून टाकते ना कामं. तुझी तब्येत बरी आहे ना? हो आई, बरी आहे माझी तब्येत. आणि जरी नसली तरी काय झालं, करेन मी सगळं. आले, कामं करून आले. हा, अरे परत विसरले. आई, मी विचार करत होते आज अख्खं टेरेसही धुवून घेईल. कबुतरांनी केवढी घाण करून ठेवली आहे. जरा छान सगळं टेरेस स्वच्छ करून घेते. डोकं फिरलंय का तुझं? सगळी कामं एकाच दिवशी करशील तर आजारी पडशील. अहो नाही आई, वसू वहिनीच म्हणाली की रिकामं बसायचं नाही, सतत काम करत राहायचं. आणि मोठ्या जावेचं ऐकलंच पाहिजे ना. वसुनी सांगितलं, तू आणि वसुंधरेचं ऐकणार? एवढी आज्ञाधारक कधीपासून झालीस तू? वसुंधरेनं सांगितलं म्हणून? हो नाही आई, आता ती एवढं चांगलं सांगते तर ऐकायला पाहिजेच ना. आणि किती झालं तरी ती माझी मोठी जाव आहे, मग तर मी तिचं ऐकणारच. आई, मी काय गप्पा मारत बसले, खूप काम आहेत, मी उरकते. हा, हल्ली सारखी वसू वसू काय करतीये? काहीतरी काळं गोर आहे. अगं काळं बिरं म्हणायचंय का तुला? तुम्ही जरा गप्प बसाल.
काहीतरी गौड बंगाल आहे बघा. गौड बंगाल असू दे नाहीतर आसाम मणिपूर असू दे, अगं दोघी चांगल्या वागत असतील तर मग बरं आहे ना. दोघीत सलोखा वाढतोय है की नाही. आता दोघी एकमेकींशी बरं वागतायत तर तुला काही बघवत नाही का? जावा जावा उभा दावा ही परिस्थिती तर नाहीये. उगाच शंका कुशंका कशाला पाहिजे मनात. नाही, माझी शंका अगदी बरोबर आहे. आता ती कुशंका आहे का योग्य शंका आहे ते काळच ठरवेल. पण मला लवकरात लवकर विशाखाशी बोललं पाहिजे. तिच्या मुलीचं काय चालू आहे ते तिला नक्की माहिती असणार. अगं 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 मी करते, दे तू इकडे, मी करते सनाया, मी करते, राहू दे. अवनी वहिनी राहू दे, मी करते ना. वहिनी तुम्ही द्या माझ्याकडे झाडू, मी झाडून घेते. द्या, मी घेते झाडून, राहू दे, तुम्ही आराम करा. थोड्या बाजूला होता. तनया, अगं एवढं काम करशील तर आजारी पडशील तू. अगं नाही नाही, काही नाही होणार मला, करते मी. अगं आणि खरंच आजारी पडली तर काय करणार आहेस तू? तुम्ही आहात ना. काय? अहो काळजी घ्यायला तुम्ही आहात ना. करते, काम पूर्ण करते. ऐक अगं सरक सरक, मी करते. अगं मी करते तनया. अगं राहू दे, मी करते, तू ये बरं बाजूला, करते मी सगळं. वहिनी, तुम्हाला नाही वाटत आज ही जरा वेगळीच वागते? नाही म्हणजे मला असं वाटतंय हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. पण जर अशीच काम करत राहिली ना तर आजारी पडेल हो वहिनी. मी तर म्हणते अद्दल घडूच दे, त्याशिवाय सरळ नाही होणार ती. नाही हो वहिनी, जरा जास्तच काम करते. आणि हे सगळं ही का करते, कशासाठी, हे समजायला हवं.